मी गोदावरी आपल्या नवीन व्लॉगमध्ये स्वागत करते। तर आज आपण नवीन रेसिपी ट्राय करणार आहोत। तर ती कोणती आहे सांगते। तर आज आपण डाळबट्टी कशी बनवायची हे बघणार आहोत। त्यासाठी आपण हे डाळबट्टीचं विकत आणलेलं पीठ आहे समृद्धीचं, त्यामुळे डाळबट्टी बनवणं खूप सोपं होतं। काही जणांना डाळबट्टी खावीशी वाटते, परंतु त्यांना प्रमाण कळत नाही, जे घरी बनवता कळत। तर आज हे समृद्धी आट्यामध्ये सगळं मिक्स असतं, फक्त बनवण्याची प्रक्रिया बघा। याला आता एका ताटात काढून घेऊ। तर या मिश्रणात काहीही ॲड करायची गरज नाही। मीठ वगैरे काही नाही, सगळं यामध्ये ऑलरेडी असतं। यामध्ये फक्त आपल्याला अर्धी वाटी गरम तेल मिक्स करायचं आहे। तेल हे गरमच असलं पाहिजे। त्यानंतर याला घट्टसर मळून घ्यायचं आहे, पातळ मळायचं नाही। ज्याप्रमाणे आपण कणिक भिजवतो, कणकेप्रमाणे करून घ्यायचे, परंतु कणकेपेक्षा निबर असं पीठ झालं पाहिजे एकदम, जेणेकरून ते पाण्यात वाफळताना पघळले नाही पाहिजे। असे तर तेल टाकल्यानंतर हे एकजीव करून घ्यायचं, सगळं तेल पूर्ण पिठाला स्मॅश करून घ्यायचं आणि त्यानंतर थोडे थोडे पाणी ॲड करून घट्टसर मळून घ्यायचं। या पद्धतीने पीठ एकदम घट्टसर मळून घ्यायचं आहे, हे बघा। आणि त्यानंतर याचे असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे, जेणेकरून पटकन वाफळतील। आता या पद्धतीने सगळे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे। आणि इकडे मी तर बघा, आपल्या पाण्याला आता उकळी आलेली आहे। पूर्ण उकळी आले, मी पाणी गरम करण्यासाठी ठेवली होती। त्या पाण्याला पूर्णपणे उकळी आल्यानंतर हे गोळे आपल्याला त्यामध्ये टाकायचे आणि 15 ते 20 मिनिटं चांगल्या पद्धतीने वाफळू द्यायची। वाफळल्यानंतर ते पुढे सांगतेच मी काय करायचे। वाफळले की त्यानंतर सांगते, तोपर्यंत आपण डाळ कशी, त्याबरोबर लागणारी जी डाळ आहे म्हणजे वरण, ते आपण बघूया कसे करायचे। या पद्धतीने आपल्या डाळबट्ट्या वाफळण्याची सुरुवात प्रक्रिया झाली आहे, बघू शकता तुम्ही। अशा प्रकारे ज्यावेळेस भेगा गोळ्याला तयार होतात, त्यावेळेस आपली उकडले आहेत असं समजून घ्यावे। आता डाळ कशी बनवायची म्हणजे वरण, त्याची प्रोसेस बघू। गरम होण्यासाठी ठेवूया। किंवा तूप, दोन्हीही काहीही वापरू शकता, परंतु आमच्या घरी तुपातली वरण जास्त आवडतं। साजूक तूप आहे, तर मी आता तूप टाकते। तूप जर अवेलेबल नसेल तर तेल वापरले तरी चालेल। थोडासा लसूण, थोडीशी कोथिंबीर। इथे मी फोडणीची सर्व तयारी करून घेतली आहे। एक टोमॅटो, थोडासा लसूण, थोडीशी कोथिंबीर आणि कढीपत्ता। तर आता आपण फोडणीचं बघूया। सर्वप्रथम कढईमध्ये लसूण टाकून घ्यायचं। लसणाला थोडासा ब्राऊन कलरचा रंग यायला लागल्यास पटकन त्यामध्ये जिरे ॲड करायचे। त्यानंतर कढीपत्ता, चिमूटभर हिंग, टोमॅटो आणि हळद। मी ऑलरेडी डाळ शिजायला टाकली, त्यामध्येच मी हळद ॲड केली होती, बघू शकता तुम्ही। त्यामुळे हळद आता पुन्हा वापरायची नाही।
ते चांगलं परतून घ्यायचं. डाळ ॲड करायची आणि आपल्या प्रमाणे पाणी ॲड करायचे, म्हणजे कुणाला किती पातळ घट्ट त्याप्रमाणे. यामध्ये मीठ ॲड करायचे. मी 1 चमचा टाकते. आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त, काहींच्याही घरी जास्त आवडत नाही. त्याला उकळी येईपर्यंत आपण आपल्या बट्टी तयार झाली आहे की ते बघूया. आता हे पूर्णपणे वाफळलेले आहेत, तर याला आता आपण काढून घेऊया. तुम्ही या प्रकारे गोळे वाफळले पाहिजे. पूर्ण अशा भेगा तयार झाल्यास समजून घ्यायचे की आपले गोळे पूर्णपणे तयार झालेले आहेत. पूर्णपणे थंड होऊ द्यायचे आणि त्यानंतर कट करायचे. पूर्णपणे थंड झाल्यानंतरच कट करायचे. तोपर्यंत आपण कढईमध्ये तेल गरम करायला ठेवूया. ते आपण कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले आहे. डाळ तयार झाली आहे, म्हणजे वरण तयार झालेले आहे. त्यामध्ये आता कोथिंबीर ॲड करूया. आणि आता याला एक उकळी काढून घ्यायची आणि गॅस बंद करायचा. प्रकारे आपली डाळ खाण्यासाठी तयार झालेली आहे. तर आता आपण बट्टी कशी, आपल्या बट्ट्या तयार आहेत, म्हणजे मी याला थोडेसे अर्धे काप करून ठेवले होते जेणेकरून पटकन थंड होईल. तर आता आपण याला कट करून घेऊया. कट करायला आता या प्रकारे आपल्या बट्ट्या म्हणजे थंड झालेल्या आहेत. मी याला 2 काप केले होते जेणेकरून पटकन थंड होतील. आता आपण याचे 4-4 काप करून घेऊया. या प्रकारे आपण सर्व बट्ट्या तळून घ्यायच्या आहेत. पूर्ण खरपूस होईपर्यंत, म्हणजे पूर्ण चॉकलेटी कलर एकदम कडक अशा तळून घ्यायच्या आहे. या प्रकारे आपल्या बट्ट्यांचा कलर चेंज व्हायला लागलेला आहे. म्हणजे पूर्ण भज्या, आपण भजी जशी बनवतो, भज्याला जसं चॉकलेटी कलर येतो पूर्ण, त्याचप्रमाणे बट्ट्यांना पण पूर्ण कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आहे. पूर्णपणे कलर येईपर्यंत बट्टी तळून घ्यायची आहे. तोपर्यंत बाय.